नमस्कार, मी सुनीता पाटील. आज आपण आलेलो आहोत नाशिकच्या महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 27 मध्ये. आज आपल्याबरोबर आहेत नवीन चेहरा, भारतीय जनता पक्षाचे इच्छुक उमेदवार प्रभाग क्रमांक 27 साठी किरण राजवाडे सर. सर नमस्कार, खूप स्वागत करतो. सर्वांना नमस्कार. मी किरण वसंतराव राजवाडे. मी प्रभाग क्रमांक 27 मधील एक स्थानिक उमेदवार आहे आणि मला असं वाटतं की नवीन चेहरा लोकांना हवा आहे. गेल्या 8 वर्षात जो माणूस इथे नगरसेवक म्हणून त्यांनी पद भोगलं, तो गेल्या 8 वर्षात कधीच कोणाला दिसलेला नाही प्रभागात. आणि मला असं वाटतं की मी पक्षासाठी आतापर्यंत बरेच कामं केले, तर पक्षाने मला संधी द्यावी आणि मी त्या संधीचं नक्कीच सोनं करेन. राजकारणाच्या या रिंगणामध्ये उतरावं असं का वाटलं? कारण राजकीय पार्श्वभूमी तुमची नाहीये. पहिल्यापासूनच मी माझ्या आईकडनं बऱ्याच गोष्टी शिकलो. माझ्या आईने पहिल्यापासूनच बरेच समाजकार्य केलेले आहेत आणि मला कुठलाही राजकीय वारसा नसताना पण मी आजी माझ्या जवळचे लोक असतील, नातेवाईक असतील, माझे जवळचे मित्र असतील, त्यांचे एक जाळं बनवलं आहे. तर ते जाळं असं आहे की लोक आता फक्त म्हणताय, भाऊ तुम्ही तिकीट आणा आणि तिकीट आणल्यानंतर तुम्ही बघा की आपण इतिहास घडू. आणि मला असं वाटतंय मी आता प्रभागात कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलोय. मोरवाडी गाव असेल, आंबड गाव असेल, त्याच्यानंतर शियस्तनगर असेल, सह्याद्रीनगर असेल, दत्तनगर असेल, घरकुल असेल, सगळ्या ठिकाणी माझ्याविषयी बऱ्यापैकी लोक तेच सांगताय की भाऊ आम्हाला यावेळेस फक्त आणि फक्त स्थानिकच उमेदवार पाहिजे, आम्हाला बाहेरच्याला मतदान करायचं नाहीये. एक स्थानिक म्हणून तुम्ही फिरताय, तर काय समस्या प्रामुख्याने तुम्हाला जाणवल्या? बऱ्यापैकी स्थानिक म्हणून मी जो फिरतो आहे, बऱ्यापैकी दत्तनगर साईडला आणि घरकुल साईडला बऱ्याच समस्या आहे. घरकुलला असेल ड्रेनेजचा पाण्याचा प्रॉब्लेम आहे. साईग्राम साईडला असेल तर तिथे तर पहिल्यापासून पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे. रस्त्याचा आहे तर आपले आमदार सीमाताई हिरे यांच्या मार्फत रस्त्याचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह झालेला आहे. पण साईग्राम मध्ये 20 ते 22 वर्षापासून रस्त्याचा प्रॉब्लेम काही सॉल्व्ह झालेला नाहीये. प्रभागामध्ये तुम्ही प्रत्येक ठिकाणी फिरताय, तर नागरिकांच्या किंवा मतदारांच्या तुम्हाला काय प्रतिसाद मिळतोय? मला प्रतिसाद हा खूप चांगल्या प्रतीचा मिळतो आहे. मी एकमेव ब गटातून आदिवासी उमेदवार आहे, त्यामुळे ब गटातून दुसरं कोणीही माझ्या समोर मला तर आता काही कोणी दिसत नाहीये. एकमेव मीच एक स्थानिक उमेदवार दिसतोय प्रभागात राहणारा म्हणून. आणि गेल्या 37 वर्षापासून मी सर्व लोकांना जवळून आणि गरिबीतनं वर आलेला हा मी एक उमेदवार आहे. मतदारांना काय आवाहन कराल? मी सर्व मतदारांना हेच सांगेल की मी एक तुमच्या जवळील एक तुमचा आशेचा किरण आहे आणि आपल्या प्रभागात जर आपल्याला प्रगती करायची असेल तर तुम्ही मला निवडून द्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.